लापूर सध्या आपण आरजीज डान्स स्टुडिओ आयोजित ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट डान्स चॅम्पियनशिप या ठिकाणी आलेलो आहोत। याच ठिकाणी असलेल्या पालकांचे काही लाईव्ह फीडबॅक जे आहेत आपण बघणार आहोत। तिला जी एखादी गोष्ट सर सांगते ती एकदम मनाने करते आणि प्रामाणिकपणे कष्ट करते त्याच्यासाठी। असं नाही की नको कंटाळा आलाय असं कधीच करत नाही। आणि त्याच्यासाठी सरांची टीम कायम उभी असते आमच्या बरोबर आणि सर कायम सपोर्ट करतात। बाकी सरांची सगळी टीम आमच्या बरोबर असते, सगळं व्यवस्थित त्या हँडल करतात, मुलांच्या मूड प्रमाणे सुद्धा घेतात कधी कधी ते। त्याच्यामुळे सरांचे खूप थँक्यू आणि याच्या पुढे पण आम्ही असंच पार्टिसिपेट करत राहू। गेली 6 वर्ष माझी मुलगी इथे येते। आता आरोही कुलकर्णी आता 6 वर्षात तिने बरेच गोल्ड मेडल मिळवले, सिल्वर मेडल मिळवले, अप्स अँड डाऊन्स बघितलेले आहेत। सरांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे। तिच्या पूर्ण सक्सेसमध्ये अजून पूर्ण अचीव करायचं आहे, पुढे जायचं आहे। तर थँक्यू। रुद्राशी गोलक लहानपणापासून तिला डान्सची खूप आवड होती। तेव्हा मी 4 वर्षाची असताना तिला या डान्स क्लासमध्ये टाकलेलं। तेव्हापासून बघतोय ती पण मेहनत घेते आणि सरांनी पण खूप सपोर्ट केलेला आहे। आणि ज्या डान्स तिची मेहनत त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही पार्टिसिपेट करत राहतो आणि पुढेही करत राहणार। आणि डान्स क्लासचे पण खूप आभार आहे सरांची टीमचं पण खूप मेहनत आहे। थँक्यू। प्रथमतः सर्वांना नमस्कार। माझी मुलगी जान्हवी विश्वदीप कदम ही गेली 8 वर्ष रवी सरांच्या ग्रुपबरोबर डान्समध्ये आहे। प्रथमतः रवी गवस सर, विनय सर आणि प्रथमेश सर यांना धन्यवाद करते। कारण का प्रत्येक वेळेला आम्ही बाहेर असतो तरी सुद्धा अतिविश्वासाने त्यांची प्रॅक्टिस करून घेणं, कितीही बिझी असते ना तरी सुद्धा कॉलवर संपर्कात राहणं, काही असेल तर सांगणं, हे सगळं रवी सर प्रामुख्याने करतात। त्यामुळं आम्ही विश्वासाने मुलांना त्यांच्या बरोबर सोडतो। धन्यवाद सर। सांगायचं झालं तर रवी सरांच्या क्लासमध्ये मी स्वतः डान्समध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळं मी जॉईन झाले होते आणि माझ्यासोबत मग नंतर मी माझा मुलगा ज्युनियरचा असल्यापासून मी सरांच्या क्लासमध्ये माझ्या मुलाला ॲडमिशन घेतलं होतं। दोघांनाही डान्सची आवड होती, पण आता सध्या तो लहान होता तेव्हा आणि नंतर जसं मुलं मोठी होतात त्याच्यानंतर त्यांना काही डान्समध्ये त्याला काही वेळ मिळाला नाही, अभ्यास वगैरे। नंतर आता सध्या तर तो माझ्याकडे आलेला नाही आहे, तो आता कॉलेजमध्ये तो ॲक्च्युली गेला पिकनिकसाठी। म्हणून त्याच्यासाठी मी बोलते की त्यांना मला खूप बोलतो की मम्मी मला डान्स क्लास जॉईन करायचं आहे। रवी सरांकडे मी होतो, मला म्हणजे डान्समध्ये खूप मजा यायची करायला वगैरे। तर सगळ्यात पहिला पॅरेंट्स म्हटलं गेलं तर मी आणि माझा मुलगा आम्ही दोघांनी सगळ्यात पहिला रवी सरांकडे ॲडमिशन घेतलं होतं डान्ससाठी। तर त्यासाठी मी रवी सरांना खूप खूप थँक्यू म्हणेन। आणि त्यासाठी ॲडमिशन घेतल्यानंतर मी स्वतः रवी सरांच्या टीममध्ये मला जॉईन होऊन डान्समध्ये जॉईन होऊन स्वतः त्यांच्या टीममध्ये जॉईन होऊन मला एक 10-11 वर्ष झालेले। ह्या सगळ्याच्या श्रेय द्यायचं झालं तर मी माझ्या मुलाला देईन की त्याच्यामुळं आज मला इथं स्टेजवरती येण्याचं डेअरिंग झालं आणि मी आज रवी सरांच्या टीममध्ये ॲज अ टीम मेंबर म्हणून काम करते। थँक्यू सो मच रवी सर। हॅलो सगळ्यांना नमस्कार। माझी मुलगी प्रिशा पडला ॲक्च्युली 4 वर्षाची असल्यापासून प्रिशा आणि तो डान्समध्ये सपोर्ट रवी सरांनी दिला आणि नुसतं रवी सरच नाही पण बाकीची त्यांची तिची टीम आहे ती खूप हेल्पफुल आहे। आणि नुसतं डान्समध्ये आवड असणं, तिला पाठवणं आणि तो एका या ॲपमध्ये आता मी डान्स करते ते मला खूप कौतुकास्पद आहे आमच्या पॅरेंट्ससाठी। आणि ते फक्त आय थिंक रवी सरांनी आणि त्यांचा सपोर्ट त्यांनी क्लासमध्ये 7-10पर्यंत ते घेतले असतात। सो खूप एफर्ट घेतात नेहमी सर्व
नमस्कार. मी रमेश बोलतोय. गेली 8 वर्ष रवींद्रांचे आयोजन राष्ट्रीय करतो. त्याचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस वाढतच जातोय. तो नवीनच ऐकून सगळ्यांना नमस्कार. रमेश सरांकडे आहे. आता असं पहिल्यापासून आता काम केलं म्हणजे आता